मी आज आंब्याचा शिरा बनवणार आहे। मी त्याच्यासाठी आता अर्धा वाटी मीडियम वाटी आहे रवा घेतलाय। त्याच्यामध्ये अगोदर मी गॅस चालू केलाय, भांडं हे तापवत ठेवलेलं आहे। त्या बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे बघा। आणि आता मी रव्यामध्ये 2 चमचे तूप घालते। 2 ते 2.5 चमचे तूप घालणार मी। आता हे मी जवळ आहे, इथेच उभी राहणार आहे म्हणून तो मोठ्या गॅसवर मी रवा परतवून घेणार आहे चांगला। आजूबाजूला होता कामा नये आणि पाणी चांगलं गरम करायचं आहे। पाणी मी साधारण 1.5 प्याला गरम करत ठेवलेलं आहे। हा बघा, रवा हा भाजायला मला 5 मिनिटं लागली आहे। रवा हा भाजताना काळजी जरा घ्यावी लागते, म्हणजे कच्चा पण ठेवायचा नाही आहे आणि एकदम करपवायचा पण नाही आहे। असं तांबूस कलर यायला पाहिजे, म्हणजे चांगला होतो। हे बघा, मी आता याच्यामध्ये गॅस आता बारीक केला आहे मी। आता याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी ओतणार आहे। मी आता हे गरम केलेलं पाणी ओतते आहे। हे बघा, 1.5 प्याला मी पाणी घेतलेलं आहे। आता चांगलं याच्यामध्ये पाण्यामध्ये जरा असं वाफवून द्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे। साधारण छोटी म्हणजे मीडियम वाटी अर्धी घातली आहे मी साखर। हे बघा, याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे। तुम्हाला जर मीठ आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। मी माझी पद्धत तुम्हाला सांगते। थोडंसं मीठ टाकल्यावर चव चांगली येते। थोडंसं मीठ टाकलंय मी। आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकणार आहे। मी आता मनुका टाकते याच्यामध्ये। आणि हा आता शिरा आहे ना 5-1 मिनिटं जवळ वाफवायला ठेवायचं आहे। असंच बंद करून झाकण लावून ठेवायचं आहे याच्यावर। हे बघा, मी झाकण लावून ठेवते। 5 मिनिटं वाफवायचं आहे आता रवा शिरा। हे बघा, आता ह्याला 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। चांगलं वाफ आली आहे बघा आणि चांगला शिजला आहे। रवा चांगला फुलला ना की व्यवस्थित होतो आणि खाताना पण चांगला लागतो, म्हणून चांगला फुलवावं लागतो। तो चांगला भाजला पाहिजे, कच्चा राहता कामा नये अजिबात। मग फळफळीत पण होत नाही, असं सुटा होतो मग चांगला भाजून घेतल्यावर। कच्चा राहता कामा नये जरा सुद्धा। मी आता याच्यामध्ये 1 आंब्याचा रस टाकणार आहे। 1 आंब्याचा रस टाकणार आतमध्ये। हे बघा, आता पूर्ण मी असं हे जीव करून घेणार आहे। आंब्याचा शिरा जर बनवून मुलांना दिला ना तर फार आवडेल त्यांना। तुम्ही करून बघा, छान लागतो आंब्याचा शिरा। आता हे बारीक गॅस केलेला आहे मी। बारीक गॅसवर म्हणजे लागणार नाही म्हणून बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे। परत जास्त नाही, 2 मिनिटं झाकण लावून ठेवते। हे बघा, मस्तपैकी रंग बघा छान आलाय आंब्याचा आणि छान फुलला पण मस्त आहे। झालाय आता जवळजवळ होत आलाय बघा।
मी 2 मिनटं परत वाफवत ठेवलेलं होतं वाफवायला. आता मी गॅस बंद करते. आता मी एका वाटीमध्ये काढून मूठ करायला ठेवते. मूठ करायचं आहे त्याचं, वाटीमध्ये काढून. हे बघा फळफळीत व्यवस्थित झालाय बघा.